अर्ज राहिला तर बंडखोरी आणि 19 तारखेला पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा। मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो। विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती। उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही। विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। एबी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे। हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते स्वतः सोनियाजी ज्यामध्ये बसतात त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं, कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल, म्हणजे सहजतेनं मिळेल असं वाटत होतं।